5 किलोचा छोटू गॅस फक्त या लोकांनाच मिळणार। जाणून घ्या काय आहे नियम, काय आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा, त्यांच्या पण कामात येईल। मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरातील घरगुती LPG पुरवठा विस्कळीत झालाय, ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। गॅसची कमतरता आणि पुरवठ्यातील विलंबामुळे सर्वसामान्यांच्या खर्चावर मोठा परिणाम झालाय। या संकटाच्या काळात प्रत्येक ग्राहकापर्यंत सिलेंडर पोहोचावा यासाठी सरकार आणि गॅस एजन्सी सर्वतोपरी प्रयत्न करतात। दरम्यान ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही आणि जे इतर शहरांमध्ये भाड्यानं राहतात त्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। यासाठी 5 किलोच्या छोटू सिलेंडरचा पुरवठ्यावर जोर दिला जातो। हा सिलेंडर प्रामुख्याने स्थलांतरित, विद्यार्थी आणि भाड्यानं राहणाऱ्या मजुरांसाठी आहे, पण केवळ खऱ्या गरजू लोकांनाच याचा लाभ मिळावा यासाठी कठोर नियम आणि अटी निश्चित करण्यात आल्या। चला तर मग या छोटू सिलेंडरसाठी कोण पात्र आहे आणि कोण नाही हे समजून घेऊया। कोण पात्र नसेल बघा, जर तुमच्या नावावर आधीपासून 14 किलो 20 ग्रॅम घरगुती गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला छोटू सिलेंडर मिळू शकत नाही। ज्या लोकांकडे शहरात कायमचा पत्ता आहे त्यांना एजन्सी मोठ्या आकाराचे सिलेंडर वापरण्याचा सल्ला देते। तुमच्याकडे वैध ओळखपत्र नसल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। छोटू सिलेंडरसाठी अटी काय आहेत तर बघा, हा सिलेंडर मिळवण्यासाठी फक्त वैध ओळखपत्र आवश्यक आहे। ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी आहे जे काम किंवा शिक्षणासाठी तात्पुरते शहरांमध्ये राहतात। कोणाला प्राधान्य मिळणार यात? हे छोटू सिलेंडर वितरित करताना ज्यांच्या आधार कार्ड किंवा ओळखपत्रावर गावचा पत्ता आहे त्यांना प्राधान्य दिलं जातं। हा गावचा पत्ता ती व्यक्ती शहराबाहेरून राहत असल्याचा पुरावा मानला जातो। गॅस एजन्सी अशा लोकांना प्राधान्य देते जेणेकरून गरजू स्थलांतरित आणि मजुरांना सहजपणे छोटू सिलेंडर मिळू शकेल। पहिल्यांदा किती खर्च येईल? पहिल्यांदा तुम्हाला एजन्सीला 1450 ते 1700 रुपये दरम्यान पैसे द्यावे लागतील। या रकमेमध्ये एक रिकामा 5 किलोचा सिलेंडर, एक रेग्युलेटर आणि पहिल्यांदा गॅस भरणे यांचा समावेश आहे। वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये उदाहरणार्थ इंडेल, HP, भारत किमतींमध्ये थोडा फरक असू शकतो।